देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन। सिंधुदुर्गात सरपंच संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं निषेध आंदोलन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग, सीआयडी कडून वायभसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी। खंडणी प्रकरणात विष्णू साठेचं व्हॉइस सॅम्पल घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू साठे यांची फोर्ड कार केस पोलिसांनी ताब्यात घेतली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट, हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखी एक फोटो एक्सवर पोस्ट, लक्ष्मण हाके आणि कैलास फड यांचा फोटो त्यांच्याकडून पोस्ट। अंजली दमानियांकडून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचं स्टेटमेंट शेअर, राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र गणवट, वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव अजूनही म्हणता संबंध नाही, दमानियांचा सवाल। अंजली दमानियांकडून मराठा ओबीसी वादात तेल टाकण्याचं काम, अमोल मिटकरींचा आरोप। अंतरवली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत का? सुरेश धस हे फक्त संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत। देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जालन्याच्या अंतरवली सराटीत दोघांमध्ये चर्चा। धस यांच्याबाबतच्या प्रकरणातले पुरावे योग्य वेळी बाहेर काढणार, अमोल मिटकरींचा इशारा। 2001च्या पाथर्डीतल्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कुणासोबत? मिटकरींचं नाव न घेता धस यांच्याकडे रोख। पालकमंत्रीपद मिळत नसल्यानं धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचे प्रयत्न, मिटकरींचा हल्लाबोल। धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणं यासारखे गंभीर आरोप, मिटकरींचा दावा। ओबीसी नेत्यांनी घेतली अजित पवार यांची भेट, आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी चुकीची असंही ओबीसी नेत्यांनी अजित पवार यांना सांगितलं। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली। सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा कुटुंबियांचा निर्णय। धनंजय मुंडेंनी जमीन बळकावली, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, सारंगी महाजनांचा गंभीर आरोप। पंकजा मुंडेंचाही यात सहभाग, सारंगी महाजनांचा घणाघात। जमिनीचा व्यवहार सारंगी महाजनांच्या संमतीनं, त्या व्यवहाराचा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याशी दुरान्वये संबंध नाही, गोविंद मुंडेंनी आरोप फेटाळले। बारामतीत शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर येणार, रोहित पवारांची एक्स पोस्ट करत माहिती। बारामतीतील 16 ते 20 जानेवारी दरम्यान असणाऱ्या कृषी प्रदर्शनाला दोघे उपस्थिती लावणार। सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीनं दूर करा, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना। सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचेही निर्देश। विशाळगडावर जाण्यास भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी, सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाता येईल। 2 जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण, शासनानं जाहीर केलं होतं 10 लाख रुपयांचं बक्षीस। शहरी नक्षलवाद प्रकरणी आणखी दोघांना जामीन मंजूर, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, प्रत्येकी 1 लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन, लाडक्या बहिणी योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक।
हिंगोलीच्या नांदुरा देवी गावात नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन। नळ योजनेचं काम होऊनही गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचा आरोप। नळ योजनेचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा असाही केला आरोप। धाराशिवच्या वाशी पोलीस ठाणे परिसरात अचानक स्फोट। पोलीस स्टेशनच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे उडाले, मोबाईल शॉप, ग्राहक सेवा केंद्राचंही नुकसान। चंद्रपूर शहरातील मोठ्या व्यावसायिकाच्या घर आणि प्रतिष्ठानांवर ईडीची धाड। स्वाद हॉटेल, बार आणि यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर चौकशी। निगरूण हत्येप्रकरणी न्यायालयानं 5 जणांना सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, एकाची निर्दोष मुक्तता। सांगलीतील कवठे महांकाळ तालुक्यातील अग्रणधुळगाव येथे काही वर्षापूर्वी यात्रेत 6 जणांनी एकाची हत्या केली होती। गोंदियाच्या कामठामधील क्रीडा संकुलात हायमास्ट लाईटचा खांब कोसळला, मैदानात सराव करत असलेला एक विद्यार्थी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत। नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतलं। सनी कटरे असं गावठी कट्टा बाळगणाऱ्याचं नाव। पीएमपीएल बसच्या चाकाखाली येता येता लहान मुलगा थोडक्यात बचावला। पुण्यातील शिवणे भागातील ही घटना। शाळकरी मुलाची सायकल चालत्या बसच्या चाकाखाली अडकली, मुलगा मात्र बचावला। बुलढाण्याच्या खामगाव जालना महामार्गावर शिवशाही बसचा अपघात। भरधाव शिवशाही बस रस्त्यावरून खड्ड्यात पडली, अपघातात 15 प्रवासी जखमी। भंडाऱ्यात 2 वेगवेगळ्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी। दोन्ही अपघात प्रकरणी पवनी आणि लाखनी पोलिसात गुन्हा दाखल। एचएमपीव्ही आजाराचे भारतात 6 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 बेडची व्यवस्था। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात तब्बल 1201 किलो चांदी आणि 2.5 किलो सोन्याचा वापर करून नक्षीकाम। महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करणारं झुंबरही बसवलं। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील मुख्य विधी 12 जानेवारीपासून सुरू होणार। त्यापूर्वी मानकऱ्यांच्या घरात दिवे लावण्याचा विधी संपन्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।